Arambol Deolwada, near the Sri Bhumika temple, locals have raised concern over an increase in nocturnal leopard movements. The community has urged authorities to address the presence of a leopard which has sighted last fortnight. एक पूर्वीचा काळ आठवला की आपले जाणकार जी जाणती मंडळी होती ती मंडळी एखादं जर घर बांधायचं तर अगोदर पाण्याची सोय बघायचे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी घरे बांधली जात होती। आजचा काळ तसा नाही। आज कुठेही घर बांधली जातात, डोंगर माळरानावर घरे बांधली जातात आणि नंतर पाण्याची सोय केली जाते। डोंगर माळरानी जंगले ही खरं म्हणजे आपली जी जनावरे आहेत, रानटी जनावरे आहेत, त्यांच्या सुरक्षतेच्या नजरेतून ती महत्त्वाची असतात। परंतु आज रानटी जनावरं लोकवस्तीमध्ये घुसत आहे आणि लोकच जी जनावरांची जागा असते, जंगल असतात, त्या जंगलामध्ये डोंगर माळरानावर घरे बांधून त्या ठिकाणी राहू लागली आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी एक देऊळवाडा ज्या ठिकाणी हरमल श्री भूमिका मंदिर आहे त्या बाजूला देऊळवाडा परिसर आहे, त्या परिसरात एक मागच्या 15 दिवसापासून एक बिबटा वाघ त्याचं आगमन होत आहे। त्या ठिकाणी कुत्री मांजरं यांना तो पळवत नेत आहेत। कालच्या रात्री पहाटे 2 वाजता असाच एक बिबटा वाघ येऊन लोकांना दिसला। त्या संदर्भात CCTV मुळे चित्रीकरणही झालेले आहे। सुशांत चंद्रकांत नाईक यांच्या निवासस्थाना शेजारी हा वाघ या CCTV मध्ये दिसला। त्या अगोदर विनायक नाईक यांच्या घरा शेजारी हा बिबटा वाघ दिसल्याचं दिसून येत आहे। बिबटे वाघ सध्या खरं म्हणजे त्यांना पाण्याची सोय किंवा जे अन्न त्यांना खाणं लागतं, जी जनावरं लागतात त्या जनावरांच्या शोधात, भक्ष्याच्या शोधात हे वाघ आता लोकवस्तीत घुसत आहेत। मोठ्या प्रमाणात पेडणे तालुक्यात वाघ दिसत असल्याचे चित्र दिसतं। मागच्या 2 महिन्यापूर्वी तुळे या भागात 1-2 कुत्र्यांनी त्याने भक्ष्य केले, एका माणसावरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। अशा घटना वारंवार घडत असतात आणि वन खाते आपल्या पद्धतीने काम करत असते। हरमल या ठिकाणी जो मागच्या 15 दिवसापासून बिबट्या वाघाचा संचार आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी वन खात्याने काम करणे गरजेचं आहे। तातडीची पावलं उचलून हे जंगली प्राणी आपल्या वन सोडून लोकवस्ती देणार नाही त्या संदर्भात जागृती करणे आणि उपाययोजना करण्याची गरज आहे। आज आपण सर्वत्र बघितलं, पेडणे तालुक्यात जर बघितलं तर रानटी जनावरे वाघाप्रमाणेच सध्या गवेरेडे मोठ्या प्रमाणात शेती बागायतीचे नुकसान करत असल्याचे चित्र दिसून येते। वन खाते आपल्या पद्धतीने काम करते, परंतु या सर्व जनावरांचा बंदोबस्त सरकारने करावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। जो बिबटा वाघ मागच्या 15 दिवसापासून सतत 2-2 दिवसाने किंवा 4 दिवसाने देऊळवाडा हरमल किनारे भागात फिरत आहे, हरमल देऊळवाडा परिसरात फिरत आहे, त्याच्यावर एक उपाययोजना करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।